ना ते कर, तर तुला धन्य म्हणतील, तर तुला कृपावंत म्हणतील. कृपा फक्त दोनच व्यक्ती करू शकतात, त्यामध्ये एक देव आणि दुसरा संत. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामादयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. संतांना कृपा केल्याशिवाय काही घडत नाही. संत कृपा होती म्हणून तर आमचं लाटे भाऊंच्या दुकानाचं नाव आहे संत कृपा. हा, संतांची कृपा फार महत्वाची आहे हो. आता मला सांगा, ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलवले, की कृपेशिवाय होतं का? आपण त्या कृपा या शब्दाचा अर्थ लय विचित्र करतो. कृपा करून मला तंबाखू द्या. आता हे काय एवढा चांगला शब्द होतो कृपा, आणि तो कशासाठी वापरला? काय अवघड आहे. कृपा कुठेही आणि कुठेही वापरायचा शब्द नाही. कृपा म्हणजे माऊलीने ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद, आता काही जणांनी अर्थ बरोबर, रेड्यामुखी म्हणजे काय? रेडे नावाचा एखादा व्यक्ती असेल आणि त्याच्या मुखी बोलवले असतील काय, म्हणून पुढे म्हणले महिषापुत्र. आता असं म्हणू नका की त्या रेडे नावाची आई असेल त्याच्या आईचं नाव महिष असेल, असं असेल का? नाही हो. खरोखरच त्यांची कृपा झाली, माऊलींची कृपा झाली, आणि सर्वात आवडता आणि अवघड असणारा वेद ऋग्वेद, सगळ्यात अवघड तो बोलावलाय रेड्यामुखी. साधी गोष्ट नाही, ही कृपा झाल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धन्य तुझा कृपावंत म्हणते, आपला बोल साच करी. आणि आपला बोल साच करी हे करण्यासाठी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात महाराज तुका म्हणे